आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हेलो। हाँ बोलो गंगा, कुछ नया मिला का? हाँ मतलब गोपाल ने वाराणसी में अपनी माँ के लिए जो साड़ियाँ बनाई थी ना, ये वाले गोपाल ने वही साड़ियाँ अपनी माँ को यहाँ पे दी हुई है। मतलब मेरे गोपाल के साथ कुछ तो हुआ है, क्या हुआ है मुझे नहीं पता है। ये गोपाल बन के यहाँ पे आया है, इसने ही कुछ किया है। क्या क्या करूं मैं, कुछ समझ में नहीं आ रहा है। कहाँ होगा मेरा गोपाल, कहाँ ढूंढूं मैं उसे, क्या करूं। तुम रो मत, हम हैं ना तुम्हारे साथ। हम दोनों मिलकर उसको ढूंढ निकालेंगे। तुम प्लीज प्लीज यहाँ पे आ सकते हो क्या? सॉरी गंगा, पर 2 दिन पहले ही मेरा एक्सीडेंट हुआ है और अगले कुछ दिनों तक तो हम चल फिर नहीं पाएंगे। पर तब तक तुम एक काम करो कि उस फ्रॉड आदमी के खिलाफ जो भी सबूत इकट्ठा हो रहे हैं सब इकट्ठा करो और हमको भेजते रहना। और ज्यादा से ज्यादा सबूत इकट्ठा करने की कोशिश करो। और जैसे ही हम चलने फिरने लगेंगे हम तुरंत वहां आ जाएंगे। ठीक है। कहाँ हो तुम गोपाल? कोण आहे? मी आहे गोपाळ, लवकर दार उघडा। घाबरू नका, मी आलो ना आता परत, घाबरू नका। कुठे होता तुम्ही? तुम्हाला माहिती नाही कालची रात्र मी कशी काढली होती। मला तुमची खूप आठवण येत होती। मला पण येत होते, तिकडे लग्नात माझं लक्षच लागत नव्हतं, तुमचीच काळजी वाटत होती। हे तर सगळं ठीक आहे ना? हो। कोणाला काय संशय नाही आला? नाही। मग ठीक आहे। हे एवढं पाणी कसलं? बर्फाचं। साफ केलं पाहिजे। ही बॉडी कोणी उघडली? आपण तर बांधून ठेवली होती ना? अहो तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का? कोणाला विचारून उघडली? आता हे सगळं किती महागात पडत कळतं का तुम्हाला? कुणी हा शानपणा करायला सांगितला होता तुम्हाला? त्या कुजलेल्या डेड बॉडीचा वास जर का बाहेर गेला आणि त्यांनी पोलिसांना बोलवलं तर किती महागात पडत कळतं का तुम्हाला? ते इकडे ते ए मंग्या, हे घे। मुलाचे मामा नवऱ्या मुलाला आणि मुलीचे मामा नवरी मुलीला लवकरात लवकर मंडपात घेऊन या। ओ गुरुजी, श्यामल जा गोपाळला घेऊन ये। होय। कोण काय बघताय? जावा गोपाळला घेऊन या। गुरुजीने तर मामाला सांगितलं आणायला। अरे मग आम्हाला मारलाय लकवा, जावा घेऊन या। ए चल सांडा सगळं। ए अरे गोपाळला आणायचंय। तिकडं चाललोय की तर हा गोपाळ, अय गोपाळ, आज चल की बाबा, लोक वाट बघायला लागले तुझी। गोपाळ ए, अरे चल बाबा, आउट गोईंग झाला असं तुमचं तर चला लवकर, बाकीचं उरलेलं पुन्हा करा। अरे तू आपलं काय आतमध्ये? ए गोपाळ, ए झोपतोय कसला? मोकळा होत असेल, मोकळा। हा हा दिसते प्रेशर आहे ना, हा लग्नाचं कामाचं। आता मला सांग, लग्नाचं काय कमी प्रेशर असतंय वय?
तुझं ठरल्यावर तुला कळल. उदे तीच तर ठरणं झालं ना मंग्या. मी काय म्हणतो, मला तुम्ही किती बी प्रेशर द्या, किती बी प्रेशर द्या, पण माझं लगीन करा. मला एखादी पोरगी द्या. ए पुरी काय रस्त्यावर पडल्यात का? सगळ्याच पुरींना काय जीवजड झालेला असतो वे. अरे येड्या, एखादीच असते तशी जिला अक्कलच नाही, जिला दगडावर डोकं आपटून घ्यायची हाऊस आहे, तशी असेल की एखादी. अरे मिळेल तुला, तू नको टेन्शन घेऊ. ए तुम्हाला धीर देतोय का माझी इज्जत काढतोय? अरे पण ही लय वाढवळ बसलं रे. अरे आवरणच ए गोपाळ. मंग्या दार उघडून बघतो. ए थांब इथं. अरे ती महत्वाची गोष्ट करतोय. आरामात त्याला मोकळा होऊ दे. आपण किती वेळ झाला, काय करायचं आपण? इथनं निघायचं. गोपाळ आरामात होऊ दे बरं का तुझं. हा आम्ही जातो पुढं, झालं की पटकन ये. अरे कसं कसं टेन्शन घ्यायचं रे. चला. रडून काही होणार नाहीये. हे का केलं ते सांगा. हे सगळं काही मी मुद्दामून नाही केलं. ते बाहेर CCTV वाले आले होते आणि सारखं सारखं OTP मागत होते. मी त्यांना OTP नसतं दिलं ना तर ते गेलेच नसते. म्हणून मला यांचा फोन बाहेर काढावा लागला. तुम्ही मोबाईल काढलाय आणि तो ऑपरेट पण केला. हो, काय गरज होती हे सगळं करायची? काय गरज होती? ती कामावरची माणसं आली इथं, पुन्हा तुम्ही त्यांना भेटून नाही दिलं तर त्यांना संशय नाही यायचा. ते पोलिसांकडे जातील. त्यांनी लोकेशन ट्रेस केलं ना, तुम्हीही अडकला, तुमच्यासोबत मी पण अडकलो. बस झालं. मला आता हे सगळं सहन नाही होतंय. माझं डोकं भणभणतंय. आपण एक काम करूयात, आपण पोलिसांकडे जाऊयात आणि त्यांना सगळं खरं खरं सांगूयात. त्यांना सांगूयात हे सगळं मी मुद्दामून नाही केलं, चुकून घडले माझ्या हातून. हे असं अजून किती दिवस लपवणार आपण? चला आपण जाऊयात पोलिसांकडे. पुढे जे व्हायचं ते होऊ दे. चला. आव आहे का, असं करू नका. पोलिसांकडे नका जा. सॉरी बरं का, तुमच्यावर ओरडायला नव्हतं पाहिजे. मी उगाच आवाज चढवला. पण काय हे सगळं मी तुमच्यासाठीच करत होतो ना. मला तुमची अवस्था बघवत नव्हती हो. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला किती त्रास दिलाय मी फक्त बघितलाय. तुम्ही तो सगळा सोसलाय. तुम्हाला पण स्वच्छंदपणे आयुष्य जगायचं काय अधिकार नाही का? हाय ना, तुम्ही ते केलं पाहिजे. उगाच कशाला पोलिसांकडे जाताय? पोलिसांकडे गेला तर उगाच तुरुंगात जाल तुम्ही. नाही तसं पण तुम्ही इथं होता तुरुंगात असल्यासारखंच होतं की.